नमस्कार, पूनम डेली ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बघूया, आज मी बनवलेला आहे खिचडी भात. मुलांच्या टिफिनसाठी किंवा झटपट मुलांना नाश्ता देण्यासाठी अशा पद्धतीने भात तुम्ही नक्की करून बघा. खूप भारी होतो, सगळे आवडीने खातात. त्यासाठी बघा, मी ते 1 ते 1.5 ग्लासाचा बारीक तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी तुरीची डाळ घेतली, 1 टोमॅटो घेतला आहे, 2 कांदे घेतलेत, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, तमालपत्र आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. जास्त पण तिखट नाही आपल्याला करायचा, मुलांसाठी करायचं आहे म्हटल्यावर जास्त तिखट नाही टाकायचं. एक कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं. तेल थोडंसं गरम होऊन दिलं. त्याच्यामध्ये तमालपत्र, कढीपत्ता टाकलेला आहे, मिरची टाकणार आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकायचा आहे. कांदा थोडासा भाजून घ्यायचा. थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत. मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे. 1 2 ते 3 मिनटंही चांगलं भाजून घ्यायचं. एकदम सोपी रेसिपी आहे. बघा, अशा पद्धतीने भाजून घेतले. आता ह्याच्यात 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे. जास्त मी तिखट नाही करणार, कारण की मुलांसाठी करणार आहे. त्यामुळे बघा, असं चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात मी 2 ते 3 ग्लास पाणी ओतणार आहे. 1.5 ग्लास तांदूळ आहे, 1 वाटी तुरीची डाळ आहे, त्यामुळे 1 ग्लासभर जास्तच पाणी ओतायचं. 3-4 ग्लास पाणी ओतायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकली मी चिरून बारीक. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. हे उकळते तोपर्यंत आपण आता तांदूळ धुवून घेऊया स्वच्छ. आता मी तांदूळ आणि डाळ एकत्रच करणार आहे मिक्स, आणि स्वच्छ धुवून 5 मिनटं भिजत ठेवणार आहे. बघा, छान असं धुवून घेतलं आहे. आता याच्यात पाणी ओतून 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायचं. तोपर्यंत बघा, इकडे उकळी आलेली आहे चांगली. बघू शकता, मस्त अशी उकळी आली. आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत घातलेला तो पाणी नितळून घ्यायचं आणि याच्यामध्ये तांदूळ टाकायचा. बघा, मी तांदूळ टाकून मिक्स करून घेतलं. 2 मिनिटानं आपण झाकण लावून घेणार आहे. मी आता कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. 4 शिट्ट्यामध्ये शिजतो भात चांगला. बघू शकता, 4 शिट्ट्या झाल्यानंतर हे बघा, मस्त असा भात शिजलेला आहे. बघा, एकदम सुटसुटीत झाला आहे, जास्त तिखट पण नाही, मस्त झाला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.